नमस्कार, मी रवी शिकारे. स्वागत आहे आपलं राष्ट्रभूमीमध्ये. पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या सयानी घोष यांनीही बंडखोरांची साथ दिली आहे. त्यांच्यासोबत युसुफ पठाण आणि शत्रुघ्न सिन्हा हे देखील बंडखोरांच्या गटात सामील झाले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या या बंडखोरांच्या छावणीत अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटी खासदारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्यानं राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सायनी घोष या ममता बॅनर्जी यांच्या सर्वात विश्वासू नेत्या म्हणून उदयास आल्या होत्या. प्रत्येक प्रचार सभेत त्यांनी आपल्या आक्रमक शैलीने भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. वचन देते मी तुम्हाला एकटे सोडणार नाही हे गाणे गात त्यांनी तृणमूलचा प्रचार केला होता. एवढंच नाही तर माझ्या नावात चड्डा नाही, मी पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही असं म्हणत त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा यांच्यावर टीका करत ममतांवरील आपली निष्ठा जाहीर केली होती. त्यांच्या या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. अचानक काय बदललं या एका ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. पण गेल्या काही दिवसातच बंगालमधील चित्र वेगाने बदलताना दिसत आहे. 8 जून रोजी सायनी घोष यांनी सोशल मीडियावर थेट आपल्याच सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दात टीका केली. काय आहे नेमकं प्रकरण, तर चला जाणून घेऊ. जाधवपूर स्टेशन परिसरात झालेल्या बुलडोझर कारवाईविरोधात सायनी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. या कारवाईमुळे हजारो फेरीवाल्यांचा रोजगार धोक्यात आला असून त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. तसेच त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकारचे मौन अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे अशी थेट तोप त्यांनी आपल्याच सरकारवर डागली आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेसमधील जवळपास 20 खासदारांचा एक मोठा गट पक्षाविरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संभाव्य बंडखोर गटामध्ये सायनी घोष यांचेही नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. हा गट लोकसभेत थेट एनडीएला पाठिंबा देऊ शकतो अशी चर्चा आहे. या गटातील काही खासदार भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सायनी घोष या केवळ एक राजकारणी नसून बंगालमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहेत. प्रचारादरम्यान गाजलेल्या जाबो मदिना या गाण्यामुळे आणि त्यांच्या एकूणच शैलीमुळे अनेक जण त्यांच्यात ममता बॅनर्जींचे प्रतिबिंब पाहत आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांनी सायनी यांच्या पराभवानंतर त्यांच्या पक्षात दबदबा कमी होऊ दिला नाही. पक्षाच्या पुनर्रचनेदरम्यान त्यांच्याकडे तृणमूल काँग्रेसच्या युवा शाखेचे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. अशा परिस्थितीत सायनी घोष यांनी जर खरोखरच पक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकवले असेल तर तो ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी अत्यंत मोठा धक्का मानला जाईल. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.